आपण आहात तिथेच थांबा, आहात तिथेच थांबा. संत मंडळी आपण आहात तिथेच थांबा. कोणी जागा सोडू नका. वेळेचं बंधन. मान्य श्री गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे. माननीय आमदार महाजन यांचं स्वागत. माननीय आमदार श्री दिलीप काकाजी बनकर, माननीय आमदार श्रीमती देवयानीजी फरांदे, माननीय आमदार श्रीमती हिरेताई यांचे इथे आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं स्वागत. नाशिकचे आमदार कविश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबा. बाबांचं लहानपण आम्ही आश्रमामध्ये अनुभवलेलं आहे. त्यांचं भाग्य काय असेल हे आपल्या सर्वांना आता सांगायची गरज नाही. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यामध्ये अनेक प्रकारचा परिवार होता. त्यामध्ये निळभट्ट भांडारेकर असतील, माहीम भट्ट असतील, महादाईसा असतील, परंतु नागदेव आचार्यांना आमच्या सर्वज्ञांनी वेळोवेळी आज्ञा करून व्यापार सांगून घडवून मडवलेला आहे. दरे दर कुठे उजवायला लावलेले आहे. माती काम, दगड काम, सांडवा बांधणे इत्यादी सेवा काम आमच्या आचार्याकडून करून त्यांना योग्य केलेलं आहे. आणि अशा प्रकारे योग्य झालेले आचार्य हे पंथाचे पहिले आचार्य झालेले आहेत, पहिले अध्यक्ष झालेले आहेत. ते घडल्याशिवाय मडल्याशिवाय झालेले नाही आहेत. आणि म्हणून बंधूंनो, माणूस हा कर्तृत्वाने मोठा होत असतो. माणूस हा आपलं मोठेपण आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करत असतो. आणि तेच नेमकं आजचे विद्यमान जे अध्यक्ष आहेत यांनी ते सिद्ध केलेलं आहे. एक छोटासा दृष्टांत सांगेल, माझ्या विचारांना विराम देईल. एका गुरुने आपल्या शिष्याला सांगितलं की बाळा, त्या कपाटामध्ये एक काचेचा ग्लास आहे, तो ग्लास घेऊन ये, त्यामध्ये पाणी घेऊन ये. तो शिष्य ग्लास घेऊन आला आणि गुरुच्या समोर दिला. गुरुने विचारलं शिष्याला, या ग्लासाची किंमत काय आहे? तो म्हटला असेल आता काचेचा ग्लास 20 रुपये. ठीक आहे म्हणे, आता हे पाणी पिऊन घे. आता याच्यामध्ये काजू बदाम टाकून दूध घेऊन ये. म्हणून काजू बदाम पिस्ता टाकून दुधाचा ग्लास तो भरून घेऊन आला. गुरुच्या जवळ आला, गुरुच्या जवळ स्वाधीन करू लागला. मग गुरुने विचारलं, बेटा या ग्लासाची किंमत आता काय आहे? आता काजू पिस्ता बदाम आणि अगोदर दूध केशर टाकलेलं त्या दुधासहित त्या ग्लासाची किंमत आता 100 रुपये झाली, वाढली. येऊन घे. परत गेला आणि आता याच्यामध्ये हिरे माणिक मोती जवाहर हे सगळं साहित्य या ग्लासामध्ये भरून आणलं. गुरुच्या स्वाधीन केलं. आणि मग गुरुने विचारलं, आता याची किंमत काय आहे? पहिले गुरुजी सांगता येणार नाही. आणि म्हणून त्याची अमूल्य अशी किंमत त्या ग्लासाची ठरली. बंधूंनो, ग्लास तोच आहे, पाण्यामुळे त्याची 20 रुपये किंमत आहे. ग्लास तोच आहे, दुधामुळे बदाम केशर टाकल्यामुळे त्या ग्लासाची किंमत झाली 100 रुपये. आणि ग्लास तोच आहे, त्या ग्लासामध्ये हिरे माणिक मोती जवाहर जे काही वस्तू टाकलेल्या आहेत त्यामुळे त्या ग्लासाची किंमत ही अमूल्य झाली. आणि म्हणून ग्लासाची किंमत वस्तूमुळे वाढली, ग्लासामुळे वाढली नाही. आणि म्हणून व्यक्तीची किंमत ही त्याच्या कर्तृत्वाने वाढत असते, गुणाने वाढत असते. आणि ते सर्व गुण आमच्या आदरणीय विद्यमान अध्यक्षांच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून पंथाने त्यांना आज अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अध्यक्षपद देण्याचं ठरवलं. मी या ठिकाणी नूतन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षाकडून एक अपेक्षा करेल की आपण भरपूर कार्य केलेलं आहे. जे न होणार रिद्धपुरला
मराठी विद्यापीठाची स्थापना आपण आदरणीय फडणवीस साहेबांच्या किंबहुना या आमचे अमिताभ ठाकरे यांच्या माध्यमातून संपन्न केली. माझं या ठिकाणी एकच मागणं राहील की आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये गेलं, गुजरातमध्ये गेलं, आंध्रामध्ये गेलं, ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलं. पण जे खऱ्या अर्थाने मानवा पंथाने या मराठी साहित्याचं पहिलं अक्षर रिद्धपूरला लिहिलेलं आहे आणि म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुढचं हे रिद्धपूरलाच व्हायला पाहिजे एवढं मागणं या ठिकाणी माझं राहील. माझ्या विचारांना विराम देतो. दंडवत. धन्यवाद बाबा. उद्धरितुं भव सागरे निपतितान् जीवा सदा दुःखितान् दध्रेयो प्रतिमां परवश चैतन्यमूर्ते पराम् कैवल्याध्वनिनागदेव प्रवर पान्थ कृतो येन स देवश्चक्रधर शरण्ये शरणो नान्दं निशं पातु मां. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. वही बोलता है जिसने अपने ऊपर जय की हो. थोड़ा सा हिंदी भाषा के अंदर श्रवण करेंगे. सबसे पहले बहुत ही सुंदर वातावरण के अंदर अखिल भारतीय महानुभाव परिषद का 38वां अधिवेशन यहां पर संपन्न हो रहा है. तो सबसे पहले एक निवेदन आप सबसे करना चाहता हूं. सहयोग सबका हो तभी जाकर कोई कार्यक्रम सफल होता है. जब से कार्यक्रम चल रहा है तब से शोर की आवाज आ रही है. तो करबद्ध प्रार्थना, कोई बोलता है तो उसको सुनने की आदत भी डालनी चाहिए. तो आज बहुत ही हर्षोल्लास के साथ हमारी इस परिषद को नए अध्यक्ष आचार्य प्रवर श्री कारंजेकर बाबा जी और जितने भी गुरुजन यहाँ पर स्टेज पर बैठे हैं, मेरे समक्ष बैठे हैं. मैं कोई ज्ञान देने के लिए आपके सामने नहीं आया हूं, केवल अधिवेशन. तो आज मैं जो भी यहाँ पर 5 मिनट के लिए अपने मन के भाव यहाँ पर रखना चाहता हूं, तो संपूर्ण उत्तर भारत की तरफ से, संपूर्ण उत्तर भारत के जितने मठ मंदिर हैं उन सबकी तरफ से एक निवेदन ही करना चाहता हूं, क्योंकि सब बड़े बड़े गुरुजन यहाँ पर बैठे हैं. तो इनके समक्ष हम कुछ बोले ऐसी हमारी हैसियत नहीं है. तो आज हम सब यहाँ पर अधिवेशन के अंदर कोई ना कोई विचार रखने के लिए उपस्थित हुए हैं. सबसे पहली बात, हमारा महानुभाव पंथ शास्त्र को आगे रख के काम करता है. लोग शस्त्र को लेके चलते हैं लेकिन हम शास्त्र को लेके आगे चलते हैं. लेकिन कहीं ना कहीं ये बात देखने को प्राप्त होती है कि हम लोग इतने उत्साह के साथ काम करते हैं लेकिन फिर भी हम काम करते करते बहुत नीचे चले जाते हैं. बुरा किसी को लगे तो मैं सबसे पहले माफी चाहता हूं, लेकिन मैं एक दो बातें आप सबके समक्ष, अपने गुरुजनों के समक्ष रखना चाहता हूं. तो सबसे पहली बात, अखिल भारतीय महानुभाव परिषद जो कि बहुत समय से हमारे इस पंथ के प्रत्येक कार्य को करती आ रही है. तो सबसे पहले मैं ये निवेदन करना चाहता हूं कि अखिल भारतीय महानुभाव परिषद के आज हमें नए श्री बाबा जी अध्यक्ष रूप में प्राप्त हो चुके हैं. तो सबसे पहले जितने हमारे मठ और मंदिर हैं, श्री बाबा जी से मैं निवेदन कर रहा हूं, जितने हमारे दक्षिण भारत के अंदर, उत्तर भारत के अंदर जितने मठ मंदिर हैं, उन मठ मंदिरों के अंदर यदि कोई वाद विवाद चलता है तो उसे सुलझाने का जो काम है श्री बाबा जी अपनी परिषद के माध्यम से करें. ये पहला विषय मैं बाबा जी के समक्ष निवेदन करता हूं.
उसके पश्चात प्रत्येक मठ मंदिर में किसी भी महात्मा जन को जी अपने अध्यक्ष और परिषद के माध्यम से उसको सुलझाने का प्रयास करें। उसके पश्चात आज के जो हैं उनका नीचे जितने मर्जी शॉल इत्यादि डाले, औपचारिकता है, करना ही है हम लोगों ने। लेकिन जब कोई संत हमें रास्ते पर भी मिले तब भी उसका सम्मान कायम होना चाहिए। आज के समय में क्या हो रहा है कि बड़े बड़े जो गुरुजन हैं अपने कार्यकाल को समाप्त करके जा रहे हैं और उनके जाने के पश्चात जब युवा संत उस मठ मंदिर को संभालते हैं तो हमारे जो गृहस्थ वर्ग है, भक्त वर्ग है, उनको प्रेशराइज करते हैं कि अरे तू तो छोटा है भाई, तेरे को क्या पता है। लेकिन याद रखिए, जो व्यक्ति गुरुकुल से पढ़कर आया हुआ है और जिस व्यक्ति को अपने माँ बाप ने दान दे दिया हुआ है, कहीं ना कहीं वो आप सबसे बड़ा ही है, उम्र में बड़ा ही है। तो ऐसा मैं निवेदन करता हूं और एक छोटा सा और निवेदन करके प्रस्थान करता हूं। जैसे बड़े गुरुजनों को मेरी बात का अगर बुरा लगे क्योंकि मैं छोटा हूं तो मुझे क्षमा करेंगे अपना छोटा समझकर। हमारे इस महानुभाव पंथ के अंदर हमारे अधिकरणों ने अपने नाम के साथ प्रतिष्ठाओं को स्थापित किया, महंतियों को स्थापित किया, गद्दियों को स्थापित किया। प्रतिष्ठा लेना और प्रतिष्ठा देना, यहीं पर बात समाप्त नहीं हो जाती है। थोड़ा सा गौर फरमाएंगे। प्रतिष्ठा लेना, शिष्य को प्रतिष्ठा प्रदान कर दी गई, अभिनंदन, फोटो न्यूज़पेपर में आ गए, हम सब ने अभिनंदन किया। बड़े गुरुजन ने प्रतिष्ठा दे दी, अपना बड़प्पन उसको समर्पित कर दिया। यहीं पर जाकर बात समाप्त नहीं होती है। जो बड़े गुरुजन हैं उनके नीचे जितनी प्रतिष्ठाएं हैं और उन प्रतिष्ठाओं के अंतर्गत जितने मठ मंदिर आते हैं, उन मठ मंदिरों के नीचे जितने संत महंत आते हैं, वो प्रतिष्ठा देने वाले की जिम्मेदारी है। और कहते हुए मुझे बिना संकोच नहीं होगा, कहीं ना कहीं हम अपनी जिम्मेदारी से भाग रहे हैं। तो जितनी प्रतिष्ठा जिनके अंतर्गत आती है तो उन सबका भरण पोषण देखना, उनके सुख दुख में जाना। अरे बेटा, आपको कोई दिक्कत तो नहीं, मैंने आपको गुरु रूप में सम्मान प्रदान किया, आप मेरे शिष्य हो, तो मैं गुरु रूप में आपके सुख दुख में सहभागी होना चाहता हूं। तो मेरा एक यही निवेदन है, हमारे पंथ की जितनी प्रतिष्ठाएं हैं, कुलाचार्य की प्रतिष्ठाएं हैं, आमनाय आचार्य की प्रतिष्ठाएं हैं, महंत परंपरा है, तत्पश्चात शिष्य गादियां हैं, नातू गादियां हैं, तो हम सब अपने अपने परिवार को, अपने अपने कुल को यदि हम एक एक व्यक्ति संजोना शुरू कर दे तो ये महानुभाव पंथ जो उत्तम कोटि का पंथ है, थोड़ा सा बिखर रहा है, वो एकदम से इकट्ठा हो जाएगा और हम एक परिवार की तरह आगे बढ़ने का प्रयास कर सकेंगे। तो मैं अपने इन्हीं शब्दों को, मेरे मन के अंदर जो विषय थे, जो भाव थे, बड़े गुरुजनों के समक्ष, आप सबके समक्ष रखे और आशा करता हूं कि अखिल भारतीय महानुभाव परिषद आने वाले इस कार्यकाल के अंदर हम सब छोटे बड़े मिलकर अपने इस पंथ को जो बहुत आगे लेकर गए हैं, सच्चा सुच्चा पंथ है, इस पंथ को और आगे लेकर जाएंगे और अच्छी तरह से दिखाएंगे कि हमारा महानुभाव पंथ है क्या। आज उत्तर भारत के अंदर जब श्री गुरु नानक देव यूनिवर्सिटी के अंदर एमफिल का ग्रंथ सादर करने के लिए परम पूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महाराष्ट्राधिकरण श्री मामाजी वाम्बोरी, तो मामा जी ने एक शीर्षक मुझे दिया, केशी राज व्यास जी के द्वारा जो दृष्टांत है उन्हें यूनिवर्सिटी लेवल के ऊपर लेकर आओ, उसके ऊपर काम करो। तो जब यूनिवर्सिटी के अंदर हमने कहा कि भगवान श्री चक्रधर स्वामी जी हैं, केशी राज व्यास जी हैं, वो कहते कौन, हम नहीं जानते हैं।
इतना प्रचार करने के बाद भी बताना पड़ता है कि हम महानुभाव हैं। ये बात नहीं होनी चाहिए। इन्हीं शब्दों के साथ श्री बाबा जी को और आप सभी को अखिल भारतीय महानुभाव परिषद के 38वें अधिवेशन के उपलक्ष्य में और श्री बाबा जी ने अखिल भारतीय महानुभाव परिषद के अध्यक्ष पद की धुरा को जो संभाला है, तो बहुत सारी आशाएं श्री बाबा जी के साथ जुड़ी हुई हैं और आशा भी है कि श्री बाबा जी इन सभी छोटी बड़ी बातों को अपने कौतुक से, अपने सूझबूझ से, अपने सामंजस्य से दूर करेंगे, हल करेंगे। इसी के साथ किसी को मेरी बात का अगर बुरा लगा हो, छोटे ने बात कही है, तो आप मुझे अपना समझ के क्षमा करेंगे। जय श्री कृष्ण। दंडवत प्रणाम। यदुवंशदीपकवरा विज्ञान लीलाकरा श्री दत्ता ऋषिवंश अत्रिकुमरा श्री चक्रपाणी परा श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लेप जीवोद्धरा श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो सर्वावतारा नमो श्री पंचावतार की। प्रस्तुत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे 38वें अधिवेशन आपल्या या ऐतिहासिक पार्श्वभूमी लागलेल्या नाशिक नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आजचा हा अधिवेशनाचा एक वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत सर्वांनी मावळते आणि उगवते असे शब्द वापरलेले आहे। मी मावळते हा शब्द वापरणार नाही। ज्यांनी आपली कार्यपूर्ती केलेली आहे, ज्यांनी आपली जबाबदारी सर्वत्र चांगल्या प्रकारे ज्यांनी आपली जबाबदारी सांभाळली आणि ते आता निवृत्त होत आहे, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय फलटण निवासी महंत श्री या परिषदेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष माननीय बाबाजी, त्याचप्रमाणे आता जी एक संध्या आहे या ठिकाणी, एक मावळतीची संध्या आहे आणि एक उगवतीची संध्या आहे आणि अपूर्व संध्या प्राप्त केलेले, दिव्य तेज प्राप्त केलेली संध्या प्राप्त केलेले या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष मिळत आहे महानुभाव परिषदेला। मला वाटतं माझ्या माहितीनुसार कैवल्यवासी आचार्य श्री नागराज बाबा औरंगाबाद यांच्यानंतर महानुभाव परिषदेला हे जे समजा सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले अध्यक्ष जे लाभलेले आहे ते म्हणजे अमरावतीचे आचार्य श्री बाबाजी, उपाध्य कुलाचार्य महंत श्री रणाईचे येथील बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य आपले कणाशी येथील बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य दर्यापूरकर बाबा, आपल्या रुद्धपूर येथील बाबाजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत महंत आचार्यगण, उपस्थित असलेले सर्व तपस्विनी साधुजन, त्याचप्रमाणे सर्व भाविक बंधू आणि भगिनींनो, एक मुद्दा आहे माझा की महानुभाव पंथामध्ये आता जवळजवळ स्थानाची नोंदणी झालेली आहे। स्थान नोंदणी ही केलेली आहे, त्यामध्ये हरिहर पांडे यांचा सिंहाचा वाटा आहे। त्याचप्रमाणे महानुभाव पंथामध्ये जेवढे काही मठ मंदिर आहे, जेवढे काही मठ मंदिर आहे, त्या मंदिराला महानुभाव परिषदेने अधिकारात न घेता केवळ तिला आपल्याशी बांधून घेतलं पाहिजे। महानुभाव परिषदेचं एखादं तरी लेटर त्या संस्थेला असायला पाहिजे। तुम्ही अधिकार नका ठेवू, परिषदेचा अधिकार नका दाखवू, परंतु त्या परिषदेशी संलग्न राहिलं पाहिजे। कारण आमच्या इथे बऱ्याचदा प्रसंग येतात, चंद्रपूरला, वणीला, का हो हे सर्व तुमचं कोण चालवते, यांचं नियंत्रण कोण करते? आम्ही त्या लोकांचं समाधान करण्यासाठी महानुभाव परिषदेचं नाव घेतो आणि म्हणून महानुभाव परिषदेने या पंथातील सर्व मठ मंदिर त्यांची नोंद घ्यावी आणि आपलं समजा एक पत्र त्या
परिषदेला जोडावं एवढीच माझी विनंती आहे. अजून मुद्दे बरेच आहे, परंतु या ठिकाणी वेळ 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मी या सर्वांचे परिषदेचे सर्वांचे आभार मानतो. सर्वांना दंडवत आणि एकदा जय जयकार करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. केवळ 1 ते 1.5 मिनिटांमध्ये व्यक्त करावेत. भरपूर लोक या ठिकाणी शुभेच्छापर आपले संदेश देणार आहेत. तर यानंतर श्री सावली मूर्ती मंदिर उत्तर भारतातले एक प्रसिद्ध ठिकाण, त्या मंदिराच्या वतीने आलेला संदेश महंत श्री गौरवव्यास बाबा कारंजेकर. उपस्थित आदरणीय नाडमंच, आप सभी की सेवा में श्री सांवली मूर्ति मंदिर ट्रस्ट सादर नमन करता है. श्री सांवली मूर्ति मंदिर ट्रस्ट की ओर से एक बधाई अभिनंदन पर संदेश यहां पर भेजा गया है. सेवा में परम पूज्य परमादरणीय परम महंत श्री विद्वांस बाबाजी शास्त्री जी महानुभाव, अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद, परम आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी सादर दंडवत प्रणाम. आपकी प्रसन्नता से हमें अखिल भारतीय महानुभाव परिषद के पंचवटी नासिक में तारीख 25 एवं 26 अक्टूबर को होने वाले 38वें अधिवेशन में सम्मिलित होने का निमंत्रण पत्र प्राप्त हुआ. श्री सांवली मूर्ति मंदिर ट्रस्ट इसके लिए स्वयं को गौरवान्वित महसूस करती है और इस आमंत्रण के लिए आपके प्रति आभार व्यक्त करती है. इस अधिवेशन को महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र जी फडणवीस साहब संबोधित करेंगे. अवश्य ही यह हमारे पंथ के लिए एक गौरवमयी अवसर है. उनके आगमन से पंथ की प्रगति के संबंध में विस्तार से विचार विनिमय होगा, ऐसा हमारा विश्वास है. पिछले कुछ 1 वर्षों में महाराष्ट्र शासन ने पंथ के विकास के लिए जो उल्लेखनीय कदम उठाए हैं, श्री सांवली मूर्ति मंदिर ट्रस्ट इसके लिए शासन की बहुत आभारी है. विशेषकर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जी के अवतार दिवस पर महाराष्ट्र शासन के निर्णय ने एवं नियोजित वर्तमान विद्यमान अध्यक्ष जी ने संपूर्ण उत्तर भारत के जय कृष्णियों का अतीव मनोबल बढ़ाया एवं उन्हें हर्षित किया है. इस अधिवेशन में चर्चा के दौरान पंथ के प्रचार प्रसार के लिए जो भी सकारात्मक विचारों का आदान प्रदान होगा, नवीन सुझाव आएंगे, उनके प्रति श्री सांवली मूर्ति मंदिर ट्रस्ट बहुत उत्साहित है. श्री सांवली मूर्ति मंदिर ट्रस्ट इस अधिवेशन की सफलता की कामना करती है. हमारा विश्वास है कि अधिवेशन अपने उद्देश्यों में सफल होगा एवं नवनिर्वाचित आदरणीय परम पूजनीय प्रातस्मरणीय कविश्वर कुलाचार्य अमरावती आश्रम के संचालक महंत श्री कारंजेकर बाबा जी को नवीन अध्यक्ष पद की यह ट्रस्ट बधाई भी देता है. जय श्री कृष्ण भवदीय. डॉक्टर सनातन मुनि जी शाहपुरकर, संचालक एवं सचिव श्री सांवली मूर्ति मंदिर ट्रस्ट नई दिल्ली, सादर दंडवत प्रणाम. विलोभनीय सौंदर्यानं विणलेला हा अधिवेशन स्थळातील परिसर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा हा 38व्या अधिवेशनाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे या परिषदेचे मावळते अध्यक्ष आदरणीय कविश्वर कुलाचार्य श्री विद्वांस बाबाजी आणि आज ज्यांच्या हातात या कार्यक्रमाचे सूत्र जाणार आहेत असे आमचे आदरणीय कविश्वर कुलाचार्य अमरावती निवासी कारंजेकर बाबाजी, महानुभाव पंथाच्या परिषद स्थापनेमध्ये कैवल्यवासी ओंकार बिडकर बाबा होते आणि त्यानंतर परंपराजी कवीश्वरांचीच अध्यक्ष होण्याची सुरुवात झाली.
आणि आता सुद्धा नागराज बाबा, कारंजेकर बाबा, गोपीराज बाबा आणि विद्वान बाबा आणि त्यानंतर आजही कारंजेकर बाबा म्हणजे महानुभाव पंथाला विकास मुख करण्यासाठी कवीश्वर परंपरेचा मोठा वाटा आहे आणि त्या दृष्टीनं हा आजचा सोहळा आदरणीय महानुभाव पंथास लांबूच ठरलेले आदरणीय श्री कारंजेकर बाबा यांना नवोदित अध्यक्ष या ठिकाणी करण्यात येत आहे. ही महानुभाव पंथाच्या दृष्टीने सुचिन्ह आहे, आनंदाची गोष्ट आहे. आज आम्हाला आठवतं पूर्वीचा जो काळ 1955 साली नागपूर शहरामध्ये त्यावेळेचे कृषी मंत्री महाभारताचे श्री पंजाबराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं होतं. त्या नाशिक शहरामध्ये पुनश्च या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन या ठिकाणी होतंय. ही महानुभाव पंथाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं काम आहे. आदरणीय कारंजेकर बाबांच्या प्रयत्नातनं विविध गोष्टींची घोषणा झालेली आहे, उद्घोषणा झालेली आहे. महाराष्ट्राच्या विविध स्थानांच्या विकासाचा सुद्धा उद्घोष झालेला आहे आणि तो बाबांच्या कारकिर्दीमध्ये निश्चितच पूर्णत्वास जाणार आहे. विद्यापीठाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. अशाच प्रकारचं कार्य सदोदित बाबांच्या हातून हो अशी शुभेच्छा देतो आणि महानुभाव पंथाच्या या थोर उज्ज्वल परंपरा या परंपरेला सातत्याने पुढे नेण्याचं कार्य श्री बाबाजी करतील एवढी अपेक्षा करतो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज या नाशिक नगरीमध्ये 38व महानुभाव अखिल महानुभाव परिषदेचे हे अधिवेशन आणि अत्यंत मानसिक असा आनंद होतो आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांचा हा भक्ती मार्ग आहे आणि या भक्ती मार्गासाठी कोणाला तरी प्रमुखत्व पुढे करावं लागते आणि म्हणून आमच्या पूर्व गुरुजनांनी, आचार्य मंडळींनी या महानुभाव संप्रदायाच्या विविध अशा काही कार्यप्रणाली आहेत, तत्व प्रणाली आहेत आणि तो प्रवास जनसामान्यापासून तर राजकीय क्षेत्रापर्यंत समाजामध्ये रुजविण्यासाठी अनेक प्रकारे त्याचा उद्यम करावा लागतो आणि त्यासाठी अधिष्ठित व्यक्तींची फार आवश्यकता असते. आणि म्हणून एक आमच्या पूर्व गुरु आचार्य मंडळींनी पंथासाठी कुठलं तरी एखादं व्यासपीठ असावं, कुठलं तरी एखादं संस्था ती कार्यरत असावी आणि म्हणून अखिल भारतीय महानुभाव परिषद ही संस्था आमच्या थोर गुरुजनांनी, मोठ्या मोठ्या अधिकरण मंडळींनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी भरपूर असा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आजपर्यंत ही संस्था आपलं कार्य करत आहे. या अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या या बॅनर खाली सर्व पंथाला एकत्र येऊन एक नवीन दिशा, विचार या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्य सिद्धीला जात असतात आणि यासाठी अनेक कालावधीपर्यंत आपल्या पूर्वजांनी हा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आता ज्यांनी आपलं अध्यक्ष पदाचं जे कार्यभार आहे, परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर आजच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य फलटण निवासी श्री विद्वांस बाबाजी यांनी सहर्ष आणि मोठ्या अंतःकरणाने त्यांच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारे त्यांनी ज्या काही धार्मिक पद्धतीच्या कार्यप्रणाली आहेत, काही समाजामध्ये काही असलेल्यांना अडीअडचणी असतात, काही गोष्टींनी कुठे मठ मंदिरांच्या अडीअडचणी असतात, कुठे वैद्यकीय काही आवश्यकता असते. अशा प्रकारे ज्या प्रकारे परिषदेनं ते कार्य आपल्या हाती घेऊन ते पूर्णत्वास नेता येईल यासाठी त्या अध्यक्ष आणि असलेली संपूर्ण त्या संस्थेची जबाबदारी, त्या कार्याच्या माध्यमातून असाच प्रकारचा हा पुढचा प्रवास भावी या संप्रदायासाठी, या नवीन निर्वाचित आताच ज्यांचं बाबांचं नाव या कार्यासाठी की ज्यांच्या माध्यमातून बहुआयामी असलेलं व्यक्तिमत्व, समाज कौशल्य
आणि समाजाचं एकत्रीकरण करून अनेकांच्या हाकेला होकारा देणारे आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन त्या कार्याला पूर्णत्व न्याय देणारे, नुसतंच फोनवरून नाही, वेळ प्रसंगी आपल्या वेळ अवेळीचा विचार न करता प्रत्यक्षात त्या कार्यामध्ये ते झोकून देतात आणि त्यामध्ये सम्मिलित होतात. असे असलेले परमपूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य, ज्यांचं नाव या ठिकाणी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या अगोदरचे बाबाजी सुद्धा या परिषदेच्या अध्यक्ष पदावरती कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य माझे श्री गुरुजी त्या परिषदेमध्ये मार्गदर्शक म्हणून होते आणि अत्यंत त्या गुरुजनांचं दोघांचं स्नेह होतं. त्याही वेळेला चांगल्या प्रकारे परिषदेचं एकमेकाची देवाणघेवाण होती. आजही तो स्नेहाचा धागा आमच्या दोघांमध्ये आम्ही तशाच प्रकारचा ठेवलेला आहे आणि म्हणून त्या स्नेहाचंच एक कार्य आमच्या या माध्यमातून, परिषदेच्या माध्यमातून बाबाजी या ठिकाणी समाजासाठी करणार आहेत. आणि म्हणून आमच्या संपूर्ण उपाध्य कुळातील मंडळी सुद्धा आदरणीय आजचे जे नूतन अध्यक्ष झालेले आहेत बाबाजी, यांना या माध्यमातून अनेक प्रकाराने आमच्या उपाध्य कुळातून सुद्धा सर्वच मंडळींचं त्यांच्या पाठीशी पाठबळ आहे. धार्मिक पद्धतीतून आणि असलेल्या राजकीय वर्तुळातून त्यांनी जो एक आपल्या या संप्रदायासाठी जो दुवा म्हणून अनेक प्रकारे या पंथासाठी योजना आणि एक धर्म कार्य करण्यासाठी एक उज्ज्वल असं कार्य संप्रदायाच्या माध्यमातून ते करत आहेत. खरोखरच यामागे गुरुजनांची एक प्रसन्नता आणि प्रेरणा असते. त्याचबरोबर परमेश्वराचं सुद्धा त्या ठिकाणी कृपाछत्र असावं लागते आणि त्यांच्या ठिकाणी असलेला तो निष्काम भाव या माध्यमातून ते कार्य निश्चितच त्या ठिकाणी शेवटाला नेत आहेत. भावी त्यांच्या या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा अशाच प्रकारचा हा उज्ज्वल काळ संपूर्ण संप्रदायासाठी, जरी ते एका कवीश्वर कुलाचे कुलाचार्य असतील, परंतु ज्या वेळेला अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अध्यक्षपद त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून ते पद कुठे एका व्यक्तिगत कुळाचं नसून या संपूर्ण महानुभाव संप्रदायाचं ते पद आहे आणि त्या पदाचा विचार करता ते संपूर्ण कार्य या महानुभाव संप्रदायासाठी सातत्याने अव्याहत ते करत राहतीलच अशी आम्हाला पूर्णतः त्याची खात्री आहे. पण तरी सुद्धा आम्ही आमच्या संपूर्ण वर्धनस्थ बिडकर कुळाच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या उपाध्य कुळातील असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांच्या वतीनं आम्ही बाबाजींना या ठिकाणी निश्चितच परमेश्वराने त्यांना हे कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य देऊ आणि त्यांच्या हातून अशा या अखिल भारतीय मानव परिषदेच्या या संस्थेच्या माध्यमातून धर्म कार्य, समाजाचं कार्य आणि असलेलं एक भवितव्य या पंथाचं निश्चितच त्यांच्या हातून घडत राहू अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व गुरुजनांना, या सभास्थानी विराजित असलेले सर्व वंदनीय तिन्ही कुळातील गुरुजन मंडळी, कवीश्वर कुलाचार्य, त्यामध्ये कवीश्वर कुळातील मंडळी आहेत, उपाध्य कुळातील सर्व मंडळी आहे आणि परिमंडल्य कुळ आणि आमचे सर्व माता भगिनी, बंधू भगिनी आणि सर्वच असलेले या ठिकाणी मान्यवर मंडळी, सगळ्यांना या अधिवेशनाच्या निमित्ताने दंडवत प्रणाम करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो. आभारी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अखिल भारतीय मानव परिषद 38वे अधिवेशन आज अत्यंत उत्साही वातावरणामध्ये संपन्न होत आहे. नियोजित अध्यक्ष या परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी व त्यांना करण्यासाठी आपणही सर्वजण तेवढ्याच उत्साहाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा विनम्र दंडवत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व श्रद्धेय आचार्य, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे यापूर्वीचे अध्यक्ष आणि आता होणारे अध्यक्ष, त्याबरोबरच अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष, महानुभाव संप्रदायामध्ये असणाऱ्या विविध संघटना परिषदांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि याबरोबरच अखिल विश्व महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष,
आदरणीय आचार्य प्रवर श्री राहेरकर बाबा तरडगाव, महामंत्री आदरणीय महंत श्री चिरडे बाबा, सचिव आदरणीय श्री प्रकाश मामाजी, या परिषदेचे प्रवक्ते आदरणीय महंत श्री चितोंडेकर बाबा आणि प्रकृती अस्वस्थतेमुळे आज उपस्थित न राहू शकलेले आदरणीय श्रद्धेय कोषाध्यक्ष आदरणीय आचार्य प्रवर महंत श्री अक्षदेव बाबा आणि आपला सर्वांचा सेवक म्हणून या परिषदेचा कार्याध्यक्ष असलेला मी स्वतः अत्यंत मनस्वी अंतःकरणाने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी या नवोदित अध्यक्षांच्या भविष्यातील वाटचाली सुकर होण्यासाठी त्यांना मी आश्वासित करतो, अखिल विश्व महानुभाव परिषद सदैव आपल्या सोबत आहे, राहील, राहणार. कुणीतरी असं म्हटलं, मला वाटतं विद्वान बाबांनी, आशीर्वाद द्या, दिले आशीर्वाद. माझे श्री गुरुवर्य कैवल्यवासी मोठे बाबा 1914 मध्ये कनाशी येथे प्रथम बैठक झालेली अखिल भारतीय महानुभाव परिषदेची धर्मोन्नती विषयीची आणि त्यानंतर जवळपास 1954 सालामध्ये अमरावती राजापेठ आश्रमामध्ये कैवल्यवासी श्री गुरुवर्य मोठे बाबांच्याच उपस्थितीमध्ये धर्मोन्नतीचं नामकरण अखिल भारतीय महानुभाव परिषद असं त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. त्यावेळेला आदरणीय महंत कैवल्यवासी माझे गुरुतुल्य सुहृद मोठे बाबा कारंजेकर हे सुद्धा तिथे उपस्थित होते. अर्थात याचा अर्थच असा आहे की परिषदेला सदैव सहयोगी भावना असणारा पाठिंबा सदैव आहे, पुढे सुद्धा राहणार आहे. याबद्दल कुठलेही किंतु परंतु नसावं. आता नाशिक जर बघितलं, नाशिकचा विचार जर केला तर नाशिक हे खरं तर परिवर्तनाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला काय वाटतं? नाशिक हा अवयवच असा आहे जे इच्छित आहे ते स्वीकारतं आणि इच्छेने नाक मुरडतं आणि महाराष्ट्राचं नाकच नाशिक आहे. ही परिवर्तनाची भूमी आहे. याच ठिकाणी, याच परिसरामध्ये, याच भूमीमध्ये अखिल विश्व महानुभाव परिषदेचाही जन्म झालेला आहे आणि त्याच ठिकाणी आज त्याच भूमीमध्ये अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं हे अधिवेशन होत आहे. म्हणजे विश्व परिषद आणि महानुभाव परिषद ही समांतर चालणारी संस्था आहे. बंधूंनो, कुठलीही संघटना ही समाजांच्या जाणीवा, त्यांच्या उणीवा, त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या कथा ह्या जाणून त्याच्या परिपूर्तीसाठी अव्याहत कार्यरत असणारी संघटना असते. कोणतीच संस्था कुणासाठी व्यक्ती सापेक्ष मुळीच नाही, ती समाज सापेक्ष आहे. कोणत्याही व्यक्तीला मोठं करण्यासाठी संघटना नाही, समाजाला मोठं करण्यासाठी संघटना आहे. आणि अशाच प्रकारची विचारधारा घेऊन अखिल भारतीय महानुभाव परिषद असेल काय, अखिल विश्व महानुभाव परिषद असेल काय, प्रबोधन परिषद असेल काय, तेव्हा आणखी पुष्कळशा परिषदा आहेत. वैचारिक संघटन खूप आहे. काही तात्विक गोषवारा असतो, संकल्पना असतात, त्या मूर्त रूपात आणण्यासाठी त्याच्या आकृती बंद असतात आणि त्या आकृतीबंधाला अधीन राहून ते कार्य करण्यासाठी ती विचार मंडळी समूहानं वावरते आणि त्याला अपवाद हे नाही. आणि हे विशेष आहे. या विश्व परिषदेचं अध्यक्षपद या पंथाचे वर्धिष्णू माझे सुहृद कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर्षी वर्धनस्थ मोठे बाबा यांनी भूषवलेला आहे. त्या परिषदेची गरिमा खूप महत्वपूर्ण आहे. म्हणून ही परिषद आमचे नवोदित महंत, या परिषदेचे अध्यक्ष, आता नाव घेणं उचित नाही पण माझं प्रेम आहे हे सूचित कसं होईल म्हणून म्हणतो, पूर्वाश्रमीचे मोहनदादा अमृते आणि अतिथी विचार मंडळी समूहानं वावरते आणि त्याला अपवाद हे नाही. आणि हे विशेष आहे. या विश्व परिषदेचं अध्यक्षपद या पंथाचे वर्धिष्णू माझे सुहृद कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर्षी वर्धनस्थ मोठे बाबा यांनी भूषवलेला आहे. त्या परिषदेची गरिमा खूप महत्वपूर्ण आहे. म्हणून ही परिषद आमचे नवोदित महंत, या परिषदेचे अध्यक्ष, आता नाव घेणं उचित नाही
पण माझं प्रेम आहे हे सूचित कसं होईल म्हणून म्हणतो पूर्वाश्रमीचे मोहनदादा अमृते आणि आजचे कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रौढ श्री कारंजेकर बाबा यांच्या समवेत आम्ही सहज प्रत्येक विधायक कार्यामध्ये आहोत. हे बाबांनी नाकारावं. यापूर्वीही होतो, प्रत्येक वेळेला होतो. एक साधारण किस्सा आहे. मराठी भाषा विद्यापीठाचं पहिलं निवेदन देण्यासाठी बाबासमेत कोण होतं बाबांना 25 मार्च 2015 रोजी आणि आसाम मुख्यमंत्री आम्ही पहिल्यांदा पाहतो की जी व्यक्ती गाडीतून बघून आम्हाला रस्त्यावर ते उतरते स्वतःच्या हाताने तिथे येऊन स्वतःच्या हातात ते निवेदन घेते, हा महाराष्ट्राचा पहिला लाभलेला एक विकासाभिमुख दृष्टिकोन असलेला मुख्यमंत्री आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक, त्यांना द्यावी तेवढी धन्यता ही कमीच आहे. मी माननीय मुख्यमंत्र्याला ही धन्यवाद प्रदान करतो आणि आमच्या नवोदित म्हणताना या पुढील वाटचालीसाठी दीर्घायु आरोग्य लाभो आणि त्यांना सक्षम प्रकृती स्वास्थ्य देवानी द्यावं ही एक अभिष्ट चिंतन व्यक्त करून मी या ठिकाणी अखिल विश्व महानुभाव परिषदेच्या त्यांचा सत्कार होणारच आहे. तरी पण अखिल विश्व महानुभाव परिषदेच्या वतीनं पुनश्च हार्दिक त्यांना शुभेच्छा प्रदान करून माझ्या या लांबलेल्या विचाराला या ठिकाणी थांबव. अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री विद्वांस बाबा, तर ह्या पुढील अध्यक्षपदाचे सूत्र ज्यांच्या खांद्यावर सोपविण्यात येत आहे असे आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबा, आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कुलाचार्य श्री वर्धनस्थ बाबा, आदरणीय श्रद्धेय पारिभांडले कुलाचार्य श्री लासूरकर बाबा, आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री दर्यापूरकर बाबा, आदरणीय श्रद्धेय आमनाय आचार्य श्री लोणारकर बाबा, आता ज्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले असे आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कुलभूषण आचार्य प्रौढ श्री शिवलिंकर बाबा, या ज्ञानमंचावर विराजमान असलेले सर्व आदरणीय प्रातस्मरणीय आचार्यगण, संत महंत, समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय संत महंत, वंदनीय तपस्विनी, त्याचप्रमाणे या अधिवेशनाचं आयोजन ज्यांच्या अथक परिश्रमानं झालेले आहे असे सर्व नाशिककर, धर्माभिमानी सश्रद्ध भाविक भक्त मंडळी, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं आज 38वा अधिवेशन संपन्न होत आहे आणि या अधिवेशनामध्ये आज कवीश्वर कुलाचार्य श्री विद्वांस बाबा हे आदरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबांना आपल्या अध्यक्षीय अधिकार पदाची सूत्र आज त्याच्याकडे सुपूर्द करीत आहेत. हा अत्यंत आनंदाचा गौरव आहे. मी कनाशीच्या खिचपुरीच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय श्रद्धेय कारंजेकर बाबांना विकास पुरुष म्हणून सन्मान पत्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीला सर्वांच्या उपस्थितीमध्ये बहाल केलं होतं. त्यांनी केलेल्या विकास कार्याचा, त्यांनी केलेल्या समन्वयाच्या कार्याचा, त्यांनी केलेल्या आदरणीय वर्धनस्थ बाबांनी सांगितल्याप्रमाणे हा कवीश्वर हा उपाध्याय असा भेदभाव न धरता सर्व अच्युत गोत्रीयांना समान भावनेनं समजून सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा त्यांचा जो मनाचा मोठेपणा, त्या कर्तृत्वाचा आजचा हा गौरवाचा क्षण आहे. आणि आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रौढ श्री विद्वांस बाबांनी अतिशय मोठ्या मनानं आपल्या अधिकार पदाची सूत्र त्यांच्या खांद्यावर सोपवत आहेत. यातही विद्वांस बाबांचाही अत्यंत गौरव करण्यासारखी गोष्ट आहे, प्रशंसनीय गोष्ट आहे. आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रौढ श्री विद्वांस बाबांनीही त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंथामधल्या अनेक जटिल समस्यांवर योग्य पद्धतीनं तोडगा काढून त्या समस्यांना मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ही त्यांची अभिनंदनीय गोष्ट आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक विकासात्मक पंथीय कामं केली.
त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करणं महत्वपूर्ण आहे. आणि बाबांनी अत्यंत मनाच्या मोठेपणानं जो 4-6 महिन्यापूर्वीच स्वतःहून त्यांनी घोषित करून परिषदेच्या बैठकीमध्ये त्यांनी भावी अध्यक्ष म्हणून आदरणीय श्रद्धेय कारंजेकर बाबांच्या नावाची घोषणा केली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि म्हणून तेही गौरवास्पद गोष्ट आहे. आदरणीय श्री कारंजेकर बाबा अर्थात मोहनराजदादा कारंजेकर यांचा माझा अतिशय जवळचा संबंध आहे. आदरणीय महंत चिंचोलीकर बाबांनी सांगितलंय की संवत्सरच्या आश्रमामध्ये आम्ही विद्याध्ययनासाठी असताना आदरणीय कारंजेकर बाबा अर्थात मोहनराज दादाजी अतिशय जवळचा आमचा त्या ठिकाणी संबंध, अतिशय जिव्हाळ्याचा संबंध, अतिशय स्नेहाचा संबंध आमचा होता. आणि त्यामुळे आणि मला असं वाटतं की मामा तर काही शक्यतो कधी भविष्य सांगत नाही, परंतु लहर आली की सांगायचे. तेव्हा मामांना एकदा अशीच लहर आली आणि मामांनी त्यांचं भविष्य त्यावेळेस सांगितलं होतं. त्यांच्या इथे असलेली ही पाहून मामाने त्याच्या सामुद्रिक चिन्हाला हा मोठा माणूस होणार आहे असं म्हणून त्यावेळेस मामाने यांचं भाकीत व्यक्त केलं होतं. तो प्रसंग आठवत असेल आपल्याला. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी असलेलं जे मोहून घेणारं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या ठिकाणी असलेला जो लोभस स्वभाव आहे, सगळ्यांशी मिळून वागण्याचा जो स्वभाव आहे आणि हे सगळं करत असतानाही निराभिमानतेचं जे त्यांचं वर्तन आहे हे अभिमानास्पद आहे, गौरवास्पद आहे. आज ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होत आहे. अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या आज खांद्यावर सोपविल्या जात आहे. त्याबद्दल आमच्या समस्त खामनीकर परिवार नव्हे तर समस्त कवीश्वर कुळाचार्यांच्या वतीनं आदरणीय विद्वान बाबा तर सोपवतात आहेत, पण आमचे श्री क्षेत्र ऋतुपूर निवासी कवीश्वर कुळाचार्य श्री दर्यापूरकर बाबा आणि आमच्या संपूर्ण कवीश्वर परिवाराच्या वतीनं कवीश्वर कुळातील सर्व आमच्या खामनीकर गादीच्या सर्व शिष्य गाद्या, सर्व नातू गाद्या, उपगाद्या, समस्त कवीश्वर परिवाराच्या वतीनं आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुळाचार्य श्री कारंजेकर बाबांच्या आज अध्यक्षपदावर जी त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना हार्दिक समस्त कवीश्वर कुळाच्या वतीनं, संपूर्ण पंथीयांच्या वतीनं हार्दिक शुभकामना व्यक्त करून मी माझ्या विचारांना विराम देतो. संपन्न होत असलेले 38वे अधिवेशन या कार्यासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रद्धेय आचार्य संत महंत, या समारंभाचे मावळते अध्यक्ष परिषदेचे आदरणीय श्रद्धेय विद्वान बाबाजी, त्याचप्रमाणे नवनियोजित अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय कवीश्वर कुलाचार्य, मानव संप्रदायाचे विकास पुरुष म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो त्या आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य बाबाजी, त्याचप्रमाणे उपाध्याय कुलाचार्य परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीवंत बिडकर बाबाजी, पारिमंडल कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय जाळीचादेव तथा जळगाव निवासी बाबाजी, कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय बाबाजी आणि सर्वच आदरणीय संत महंत. मागील अध्यक्षांनी हे अतिशय छान काम केलेलं आहे. अखिल भारतीय मानव परिषदेची एक चांगली परंपरा आहे, अतिशय चांगली उज्ज्वल अशी परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये आदरणीय श्रद्धेय बाबांनी कार्य केलेलं आहे. आज मात्र अपेक्षा सर्वांच्याच अतिशय वाढलेल्या आहेत, कारण आजचा अध्यक्ष एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून बाबांकडून फार मोठ्या अपेक्षा सर्वांच्याच वाढलेल्या आहेत. त्या सर्व अपेक्षांना बाबा निश्चितच खरे ठरणार आहेत आणि म्हणून बाबांना भविष्य काळामध्ये त्यांच्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पारिमंडल कुळाच्या सर्वांनी सांगितलं, सर्वच संप्रदाय आपल्या पाठीशी आहेच, त्याप्रमाणे पारिमंडल कुलही आदरणीय श्रद्धेय बाबाजींच्या वतीने, कुलाचार्य बाबाजींच्या वतीने सांगतो की पारिमंडल कुळ सुद्धा आपल्या पाठीशी सदैव उभं राहील आणि सदैव आपल्या खांद्याला खांदा देऊन या कार्यामध्ये सहभागी होईल. धन्यवाद. अखिल भारतीय मानव परिषदेचं संपन्न होत असलेलं 38वं अधिवेशन या
अधिवेशनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आणि आज आपल्या अध्यक्षपदाची धुरा रिकामी करून नियोजित अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री अमरावतीचे कारंजेकर बाबाजी महानुभाव, ज्ञानमंचावर विराजमान असलेले सर्वच वंदनीय आदरणीय श्रद्धेय आचार्यगण मंडळी, समोर उपस्थित असलेली सर्व वंदनीय आदरणीय श्रद्धेय सर्व पंथातील धर्मधुरीण, संत, तपस्विनी, श्रद्धाळू, भाविक जन, त्याचप्रमाणे राजकारणातील, समाजकारणातील, शैक्षणिक क्षेत्रातील, व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशासकीय सेवेतील सर्व आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधूंनो, परिषदेचं अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे. अधिवेशन होत असताना अध्यक्षांच्या बाबतीमध्ये ज्या काही भूमिका, जी काही आपल्या मनोमनात असलेली मनोभूमिका आणि अपेक्षा या सर्वांची पूर्तता होण्याकरता आमदार जावळे साहेब आलेले आहेत. अमोलजी जावळे, आपण व्यासपीठावर या. आमदार अमोलजी जावळे, आपण व्यासपीठावर या. आपल्या सर्वांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत, कारण भारतीय संस्कृतीची परंपरा जी चालत आलेली आहे, या संप्रदाय संस्कृतीमध्ये अनेक संत, महानुभाव संप्रदायाच्या व्यतिरिक्त अनेक संत परंपरा या भारतवर्षामध्ये चालत आलेल्या आहेत. त्या चालत असताना त्या ज्या दृष्टिकोनातून समाजामध्ये काम करण्याची त्यांची जी भूमिका आहे आणि समाजाला ज्या गोष्टी देण्याची त्यांच्यामध्ये असलेली जी काही कार्यप्रणाली आहे, त्या भूमिकेतून आपण सुद्धा तितक्याच प्रकाराने, तितक्याच नियोजनाने, तितक्याच विचार करून जर या संप्रदायाच्या या परिषदेला जर घेऊन चालत राहिलो, निश्चितपणाने आपली सुद्धा कुठेतरी दखल समाजामध्ये घेतली जाईल याची भूमिका. आणि आता नवनिर्वाचित अध्यक्ष, गेली 20-25 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. अखिल भारतीय महानुभाव युवा परिषद, त्याचा अध्यक्ष मी आणि ते बाबा युवा परिषदेचे उपाध्यक्ष याने आम्ही समन्वयाने काम केलेलं आहे. जरी आज ते या परिषदेवर जात असताना मनस्वी आमची जी या ठिकाणी उपस्थित असलेले जेवढे युवा समितीचे सभासद आहेत, विश्वस्त आहेत, त्या सर्वांनाच खूप हृदयापासून, अंतःकरणापासून आनंद झालेला. कारण कुठलाही व्यक्ती ज्या वेळेला इतक्या पदावर जातो, त्यावेळेला त्याच्या कार्याची दखल ज्या वेळेला आपण घेतो, त्याचं जे समर्पण आहे, त्याचा जो त्याग आहे, त्याच्यामध्ये जे अतुटे अविरत अथक परिश्रम घेण्याची जी भूमिका आहे. कारण पूर्व परंपरा 100 वर्षाची जरी परिषदेची असली आणि परिषदेच्या पूर्वसुरींनी, पूर्व धर्मधोरणांनी या परिषदेला ज्या गतीने, ज्या वेगाने इथपर्यंत आणलं, आज मला सांगताना खूप अपेक्षा आहे बाबांकडून सुद्धा की ज्या काही गोष्टी संप्रदायाच्या खऱ्या अर्थाने समाजाला विचारवंतांना, बुद्धिवंतांना या संप्रदायाचं साहित्याने, या संप्रदायाची विचारधारा जी समाजाने दखल घ्यायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून जो समन्वयाचा जो अनुबंध आहे तो कुठेतरी आज कमी होत चाललेला आहे. कारण आपण संत परंपरेमधली मंडळी धर्म उपदेशक आहे, धर्म निरूपक आहोत, परंतु बुद्धिजीवी जीवांना, बुद्धिजीवी लोकांना जर खऱ्या अर्थाने संप्रदायाची विचारधारा, संप्रदायाची संस्कृती, संप्रदायाचं साहित्य जर समाजाभिमुख करायचं असेल, त्यांच्या घडी उतरायचं असेल, तर अशा बुद्धिजीवी लोकांना, अशा विचारवंतांना, साहित्यकांना, लेखकांना आपल्याला सोबत घ्यावं लागेल. ज्या पूर्वसुरांनी ही धर्म परंपरा, कविलासाचे आराध्य मुरलीधर शास्त्री असतील किंवा माहूरचे माहूरकर बाबा असतील, या पूर्वसुरांनी यासाठी जे काही परिश्रम घेतलेले आहेत आणि पंथाचं जे सर्वात मूलगामी असलेलं जे तत्वज्ञान आहे, कारण कुठलीही संप्रदाय म्हणल्यानंतर त्याला तत्वज्ञान आहे, त्याला बेस आहे, त्या तत्वज्ञानाच्या आधारावर विचारधारा आपली जगत आलेली आहे. म्हणून संप्रदायाचा विचार खरे जर अर्थाने द्यायचा असेल, सोंडेटकर बाबा माझ्या समोर बसलेले आहेत, आज पंथाच्या आणि साहित्यिक विचारवंतांची, लेखकांची जी मधली जी दरी निर्माण होत चाललेली आहे, या सर्वांना पुन्हा एकदा आपल्याला जोडावं लागेल. या सर्वांचा आपल्याला पंथाच्या साहित्यासाठी, विचारासाठी खऱ्या अर्थाने अनुबंध जोडून हा संप्रदायाचा विचार, हे साहित्य किती पूर्वगामी आहे, मूल तत्ववादी आहे, सनातनी आहे. कारण आज समाज कुठलाही असो, तुम्ही आम्ही जर आहोत, केवळ पंथाच्या तत्वज्ञानामुळे, विचारधारेमुळे तुम्ही आम्ही खंबीरपणे या ठिकाणी टिकून आहोत. परंतु ही विचारधारा सर्व समाज आणि सर्व बुद्धिजीवी लोकांपर्यंत, सर्व समाजापर्यंत, इतर धर्माचार्यापर्यंत, इतर विचारवंतापर्यंत जर न्यायचे असेल, तर आपल्याला तितक्या सक्षम, तितक्या ताकदीचे, तितक्या निपुण असलेल्या विचारवंतांना आपल्याला आताशी धरावं लागेल. आणि हा पंथाचा विचार आणि पंथाचं जे तत्वज्ञान आहे ते सर्वपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करावा लागेल. याकरता नवनिर्वाचित अध्यक्ष निश्चितपणाने प्रशासकीय सेवेमध्ये, धर्मकार्याच्या सेवेमध्ये अविरतपणे त्यांचं अखंड कार्य, कारण
इतका परिश्रम घेणारा व्यक्ती पंथामध्ये आज तरी कोणी नाही, जे 10 वर्षामध्ये पद नसताना सुद्धा पंथाच्या हितासाठी, पंथाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी जे काही अविरत मेहनत घेतलेली, सगळ्या ठिकाणी साहित्यिकांना असेल, जे जे आज समाजामध्ये राजकारणामध्ये विचार मांडतायत, ही संघटनेचे मोठमोठे पदाधिकारी आहेत, त्यांच्या सर्वांच्या पर्यंत कोणाच्या मदतीशिवाय पोहोचणारा असं असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. नावामध्येच त्यांच्या मोहन आहे, सर्वांना मोहून घेणारा तो मनमोहन. या गोष्टीने परमेश्वर श्रीकुंठ चक्रवर्तींनी जसं वेधलं तसं त्यांनी सुद्धा, कारण इथे प्रशासकीय शिवाय आपल्या थोड्याच पूर्वी शतक महोत्सव होत असताना आपण त्या सर्व गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की त्या ठिकाणी आरसी संघाचे मोहन भागवत जी जरी येत असतील, परंतु त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला, त्या ठिकाणी असलेल्या सर्वांना त्यांनी निक्षून सांगितलं की बाबा इथे जी संत मंडळी आलेली आहेत देशभरातून हजारोने, कुठल्याही त्रास प्रशासकीय सेवेतून पोलीस यंत्रणेकडून होता कामा नये कोणाच्याकडे जास्त, कारण हे आलेले सर्व धर्मप्रेमी लोक आहेत आणि येणारे समता आणि अहिंसा आणि समतेचा पुरस्कार करणारी मंडळी आहेत. इथे तुम्हाला कुठल्याही प्रशासकीय सेवेमध्ये अडचण येणार नाही. सर्वांना आपण शांततेने आणि खूप समाधानाने त्या ठिकाणी सर्वांना व्यासपीठावर स्थान द्यावं, सर्वांची त्या पद्धतीने हेतुगुज करावं असं यंत्रणेला सांगणारा व्यक्ती आणि त्यांचा ऐकणारी यंत्रणा हे खूप दुरान्वयाने आज खूप आपल्याला अभावाने दिसतं. परंतु हे कौशल्य निश्चितपणाने बाबांच्या मध्ये आहे. कारण परिषदेमध्ये काम करत असताना मी सुद्धा 84 पासून अखिल भारतीय मानव परिषदेमध्ये काम करत आहे. उरुळी कांचन येथे झालेलं अधिवेशन, तिथून पर्यंत नंतर झालेले तुमचं अधिवेशन, यवतमाळचं अधिवेशन असेल किंवा त्यानंतर जे झाले प्रत्येक अधिवेशनाच्या याच्यामध्ये मी स्वतः सक्रिय राहून काम केलेलं व्यक्ती आहे. हे काम करण्यामागची भूमिका आणि पंथाचा विचार, परिषद जसं आता सांगितलं की संघटना ही समाजासाठी आहे. व्यक्ती आपोआप काम करताना मोठं होत असतो, सांगावं लागतच नाही. जसं हे पद त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या गळ्यामध्ये आपण सर्वांनी मिळून घातलेलं आहे. कारण हे करताना कर्तृत्वाची भूमिका जी आहे सर्वात महत्वाची, निरपेक्ष आणि त्यागाचा हा जो भाव आहे तो निश्चितपणाने नवनिर्वाचित अध्यक्षांच्या मध्ये आहे. कारण आपल्या सर्वांच्या साठी त्यांच्याकडे असलेलं जे कौशल्य आहे, त्यांच्या ठिकाणी असलेलं जो रुजुतावृत्ती आहे आणि कुठलंही काम रात्री बेरात्री सांगितल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी हजर राहण्याची त्यांची जी मनोभूमिका आहे, हीच निश्चितपणाने या धर्म कार्यासाठी आणि या संघटनेला, अखिल भारतीय मानव परिषदेला ऊर्ध्वगती देण्यासाठी निश्चितपणाने उपयोगी पडेल. कारण पूर्वसुरांचा प्रसन्नता त्यांनी निश्चितपणाने जोडलेली आहे आणि काम करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये निश्चितपणाने असल्यामुळे आणि खूप चांगली मंडळी त्यांच्या समवेत असल्यामुळे अविनाशजी ठाकरे या ठिकाणी आहेत. निश्चितपणाने या सर्वांच्या सहकार्याने बाबांनी या संप्रदायाच्या या सर्व गोष्टीला जो न्याय दिला. कारण मराठी विद्यापीठ व्हावं ही जी भूमिका आणि ही जी अस्मिता आहे, कारण मराठी सारस्वत हे मानभाव साहित्याला सोडून नाहीच, मानभाव साहित्याने वाङ्मयानेच खऱ्या अर्थाने मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. म्हणून ही दखल घेऊन केंद्र शासनाला सुद्धा मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचं स्थान द्यावं लागलं. यासाठी सर्वात महत्वाचं जर योगदान असेल तर मानभाव साहित्याचं आहे आणि त्याचा अभिमान घेऊन बाबांनी जे पाठपुरावा करत राहिले, आताचे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असलेले मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब त्यांच्या शब्दाला, कारण हे अंबेजोगाई का पुणे का मुंबई अनेक ठिकाणी हे खात होतं हे विद्यापीठ, परंतु बाबांच्या प्रयत्नाने निश्चितपणाने आपल्या सर्वांचा हा एक खूप मोठा विजय आहे. नैतिकता वाघ विचारांचा हा विजय आहे. बाबांच्या सोबत काम केलेले कापूस तरनेकर बाबा आहेत किंवा धाराशिवकर बाबा, शिवलेकर बाबा आहेत, या सर्वांच्या सहकार्याने हे काम निश्चितपणाने पार पडलेलं आहे आणि पुढेही काम हे याच गतीने याच विचाराने, कारण पंथाचं विचारधारा, पंथाचा हा विचार देण्याचं जे मुखपत्र होतं महानुभाव हे 2012ला बंद पडलेलं आहे. परंतु असं जर पुन्हा काही तर पंथाच्या साहित्याच्या विचाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर काही करता येऊ शकत असेल तसा प्रयत्न करून आपण पुन्हा एकदा एखादं साहित्याचं व्यासपीठ पुन्हा एकदा परिषदेच्या माध्यमातून उभं करावं. आम्ही काम करण्यासाठी त्यासाठी तयार आहोत. फक्त कुठेतरी आपल्याला त्यासाठी आपल्याला जागा निर्माण करावी लागेल. आपल्याकडे खूप बुद्धिजीवी लोक आहेत, त्यांना लिहिता वाचता बोलता आपल्याला निश्चितपणे करावं लागेल आणि ही दखल निश्चितपणाने बाबा घेतील अशी या निमित्त मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संभाजीनगर आश्रम बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण संप्रदायामध्ये असलेला जो
कपाटे कुळ असलेले परिवार आहे, पंजाबी कुळाचा परिवार आहे, या सर्वांच्या वतीने बाबांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता निश्चितपणे सर्वांच्या वतीने व्यक्त करून त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन करून माझ्या लांबलेल्या विचारांना या ठिकाणी आटोपता घेतो. जय श्री चक्रधर, जय मानव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अखिल भारतीय मानव परिषदेचं 38वं अधिवेशन, त्या अधिवेशनाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष निवडीचं अधिवेशन आहे. पूर्वीचे अध्यक्ष परमपूज्य पटाधीश महंत श्री भविष्य कुलाचार्य यांनी समर्थपणे परिषदेची धुरा सांभाळली, अनेक विधायक कार्य केले. त्यांच्या कार्यामध्ये फलटणचा विकास फार मोठा झालेला आहे आणि म्हणूनच सर्व समाजाने त्यांना अध्यक्षपदाची धुरा दिली होती. अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी पुष्कळशी कामं केली आणि आता आपली धुरा हे नवनिर्वाचित अध्यक्ष परमपूज्य पटाधीश महंत श्री कारंजेकर बाबा यांना सोपवत आहेत. ते सुद्धा समर्थपणे आपली पंथाची धुरा वाहतील अशी पूर्णपणे खात्री आहे. त्या दृष्टीनं हे अध्यक्ष आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, त्याच्यासाठी आपले मार्गदर्शक आहेत. सर्वांनी त्यांना सहकार्य करावं आणि जो महात्मा पंथाचा पाया वासनिक मंडळी आहे, त्या वासनिक मंडळीच्या ऊर्जासाठी काही कार्य करावं. त्यांना जर समजा मंडळ स्थापन करून त्यांच्यासाठी वेगळा विभाग तयार करून जर वासनिक वर्गाची ऊर्जा वाढवली तर महानुभाव पंथ पुढे जाईल. त्या दृष्टीनं हे कार्य आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, मराठी विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाचं जे काय आहे त्या विद्यार्थ्यांना पुढे कोणता स्कोप आहे त्याच्यावर ते विद्यापीठ चालणार आहे. त्या स्कोपाचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यांना पुढे सफलता मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं विद्यापीठ रुद्रपूरला दिलं ही आनंदाची बाब आहे. बाबांच्या प्रयत्नातून झालेला आहे आणि फडणवीस साहेबांनी त्याचा बरंच घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळे कार्य होत आहे आणि त्यांचा पुरेपूर पाठपुरावा करून त्यांनी केलेला आहे. आणि सोनपेडकर बाबा हे बाकीचे आहेत ते सुद्धा त्याला कार्य करत आहेत आणि त्या दृष्टीनं पुढची धुरा समर्थपणे सांभाळतील आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य होणारच आहे. परमेश्वर त्यांच्याकडून कार्य करून घेऊ आणि त्याच्यासाठी अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेतर्फे त्यांना पूर्णपणे सहकार्य देतो. पहिल्यापासून आमचं सहकार्य आहेच आणि सगळ्या संघटनांनी सुद्धा विधायक कामाला सहकार्य करावं आणि आपली संघटना मजबूत करावी अशी सर्वांना विनंती करून मी 2 शब्द पुरे करतो. अखिल भारतीय मानव परिषदेचं हे 38वे अधिवेशन मानव संप्रदायाला एक दिशा दर्शवणारी ही संस्था आहे आणि या संस्थेला सर्वांनीच आपल्याला मोठं करायचं आहे आणि म्हणून आज या भारतीय मानव परिषदेचं 38वं अधिवेशन 65 वर्षानंतर हा नाशिकला पुन्हा योग प्राप्त झालेला आहे. 1960 साली महंत तपस्विंद्र शास्त्री तळेगावकर बाबा ते व्याख्यान मार्तंड होते. ज्यांचं भाषण सुरल्यानंतर टाचणी पडल्याचा आवाज सुद्धा कानाला येत होता. महानव पंथाचे दिग्गज व्याख्याते होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोडला अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाला गणपतराव तपासे हे पूर्वी केंद्रामध्ये मंत्री होते, नंतर पंजाबचे राज्यपाल झाले आणि इतरही अनेक मंत्री उपस्थित होते. त्या परिषदेच्या अधिवेशनामध्ये कार्यकाळामध्ये अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं मुखपत्र महानुभाव मासिक त्याची जबाबदारी कैवल्यवासी आचार्य दिगंबर नागराज बाबा यांच्याकडे आलेली कार्यकारी संपादक म्हणून. आणि त्यानंतर ज्यावेळेस बाबा 1974 साली अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांच्या कैवल्य धामाला जाईपर्यंत ते मानव मासिक अव्याहत चालू राहिलं. नंतर कालांतरानं ते बंद पडलं.
माझी नवीन अध्यक्षांना विनंती राहील की त्यांनी ते परिषदेचं मासिक मुखपत्र पुन्हा सुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण आज लिहिणारे भरपूर झालेत पण व्यासपीठ नाहीये. काव सोनपेठकर बाबा, व्यक्त व्हायला जागा नाहीये अधिकृत आहे. कारण महानुभाव परिषदेचं मासिक मुखपत्र हे MA PhD साठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग येत होता. त्यावेळेच्या मराठी साहित्यातल्या दिग्गज लेखकांची लेखणी महानुभावामध्ये प्रगट होत होती. ती बंद झालेली असे प्रमाणभूत असं कोणतंही मासिक मुखपत्र राहिलेलं नाहीये. मी माझ्या मानव पंथाचा जो इतिहास 125 वर्षाचा आहे, अखिल भारतीय मानव परिषदेचा जो 1907 सालापासून 2023 पर्यंत जो इतिहास आहे प्रमुख घडामोडीचा, त्यामध्ये मला ज्यावेळेस संदर्भ लागला त्यावेळेस मला मानव मासिकाचा आधार घ्यावा लागला. आणि ते त्यावेळेस ते अंक चालताना मन इतकं भरून येत होतं की आज आपल्याकडे हातामध्ये एक मासिक नाहीये, मुखपत्र नाहीये, ज्याला अधिकृत मान्यता व्हावी. मी अध्यक्षांना त्यांचा गुणगौरव सगळ्यांनीच केलेला आहे. त्यांना विकास पुरुष ही उपाधी मिळाली झालेली आहे, परंतु त्यांनी यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नवीन अध्यक्षांना शुभेच्छा व्यक्त करतो. मावळत्या अध्यक्षांना धन्यवाद देतो. कारण कृतीचा मोह कोणाला सोडत नसतो, त्यांनी सोडला, याबद्दल त्यांचे धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. अखिल भारतीय मानव परिषदेचं 38वे अधिवेशन नाशिक या महानगरीमध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये आणि अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होते आहे. हे अधिवेशन संपन्न होत असताना जे नवनिर्वाचित अध्यक्ष होणारे आहेत त्यांबद्दल असलेला प्रत्येक तरुणांमध्येच नव्हे तर अगदी लहान मुलापासून थोर वृद्धांपर्यंत असलेला जो उत्साह आहे बाबांच्या पाठीमागे आहे त्याबद्दल पाहून अत्यंत मन अगदी भारावून गेलेलं आहे. पूर्व नियोजित अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर महंत श्री कारंजेकर बाबा, राहणार श्री क्षेत्र रिद्धपूर. अमरावती जरी बाबा राहत असेल परंतु बाबांचं पूर्ण जे अंतःकरण जे आहे किंवा मन जे आहे ते रिद्धपूरशी नाळ जोडलेली आहे. त्यांना श्री क्षेत्र रिद्धपूरचा विकास करायचा हा जो ध्यास लागलेला आहे तो आज मितीपर्यंत अगदी त्यांची ऊर्जा अगदी टिकून आहे. मराठीला विद्यापीठ रिद्धपूरला व्हावं, रिद्धपूरचा विकास व्हावा, रिद्धपूरचे रस्ते स्वच्छ व्हावे, राजमठ भक्त निवास आदी जी कामं होती अत्यंत अगदी जीव ओतून बाबांनी आतापर्यंत केलेलं आहे. ते रिद्धपूरला दिवसातून त्यांच्या 2-3 चक्रा व्हायच्या, दररोज त्यांच्या चक्रा राहायच्या. रिद्धपूरच्या विकासाबद्दलचा जो त्यांचा ध्यास आहे ते आचार्य प्रवर श्री बाबाजी अध्यक्षपदावर रूढ होत आहे याचा आनंद श्री क्षेत्र रिद्धपूर वासियांना आहे. बंधूंनो, श्री क्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी आहे आणि हे रिद्धपूरचं नाव आज आंतरराष्ट्रीय लेवलवर आपलं गेलेलं आहे. या मराठी विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन झाल्यामुळे आणि मराठी विद्यापीठाचा कार्यभार देखील दिनांक 20 जुलै पासून सुरू झालेला आहे. माननीय कुलगुरू डॉक्टर अविनाशजी आवलगावकर यांची नियुक्ती त्या ठिकाणी होऊन त्या ठिकाणी आज मितीस 58 विद्यार्थी आणि मोठमोठे प्राध्यापक त्या ठिकाणी त्यांना शिक्षण देत आहे. BA MBA आणि विविध विषयांचा अभ्यासक्रम त्या विद्यापीठामध्ये सुरू होत आहे. अगदी सांकेतिक लिपी, मानवभाव पंथाची जी लिपी आहे त्या लिपीचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथे जे मराठी विद्यापीठ आता नूतन कार्य सुरू झालेलं आहे त्याचं शिक्षणाचं त्या ठिकाणी आपण करायला मिळेल. त्याचप्रमाणे 50 एकर जागा रिद्धपूर येथे प्राप्त झालेली आहे आणि त्या 50 एकर जागेमध्ये अगदी 2-3 वर्षामध्ये भव्य दिव्य असं मराठी विद्यापीठ त्या ठिकाणी बांधकाम तयार होऊन त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ही अत्यंत उपलब्धी त्या बाबांनी आम्हाला दिली. त्या बाबांच्या पाठीशी आम्ही श्री क्षेत्र रिद्धपूर येथील सर्व संत महंत आहोत. या ठिकाणी आज श्री क्षेत्र रिद्धपूर येथील सर्व संत महंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये आचार्य प्रवर महंत श्री पाचरोत बाबा, त्याचप्रमाणे आचार्य प्रवर महंत श्री तळेगावकर बाबा आहेत, आदरणीय महंत श्री वायनेश्वर बाबा जे बाबांच्या सतत खांद्याला खांदा लावून काम करतात असे महंत श्री वायनेश्वर बाबा आहेत. या ठिकाणी महंत विश्वनाथ बाबा, महंत श्री सेवातकर बाबा, महंत श्री कांढेराज बाबा, महंत राजधर बाबा बिडकर, महंत श्री पंडित बाबा,
त्याचप्रमाणे महंत प्रसाद बाबा कारंजेकर असो किंवा सर्वच रिद्धपुरीवासीय या ठिकाणी कोणी येऊ शकलं नाही, तपस्विनी येऊ शकल्या नाही, परंतु सर्वांचं शुभचिंतन बाबांच्या पाठीमागे आहे. बाबांना उदंड असं आयुष्य, निरामय आरोग्य प्राप्त हो आणि रिद्धपूरचाच विकास नव्हे तर संपूर्ण महानुभाव पंथाचा विकास बाबांच्या हातून घडतो आहे. त्याला असाच घडत राहो. राजाश्रय जो प्राप्त होतो आहे, माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं देखील रिद्धपूर आणि पंथावर जे लक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून पंथाचा विकास, प्रचार आणि प्रसार होतो आहे, ती देखील पंथासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि महानुभाव पंथाची पताका आमच्या पूर्वजांनी अटकेपार नेलेलीच आहे, परंतु आता जी आंतरराष्ट्रीय लेवलला रिद्धपूरची ख्याती होते, पंथाचा ख्याती होते आहे, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र रिद्धपूरला जे गोपीराज ग्रंथ संग्रहालय आहे, त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक ग्रंथ आजवर प्रकाशित झालेले आहेत. त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती त्या ग्रंथालयाची भेट घेऊन अत्यंत त्याला धन्यता वाटते. आणि महानुभाव पंथाची ख्याती जी आहे ती जगातील जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, जगामध्ये 2 नामांकित युनिव्हर्सिटी आहेत, विद्यापीठ आहेत, केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड. त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने द डीड्स ऑफ गॉड इन रिद्धीपूर हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे आणि ती जिने लिहिलं आहे ती डॉक्टर एनफिल्ड हाऊस नावाची लेडी आहे. आणि तिला न्यूयॉर्कमध्ये कळलं की महानुभाव पंथाचं जे साहित्य आहे ते अत्यंत सखोल आणि विशाल आहे, ते काहीतरी वेगळं आहे आणि ते त्याचं अध्ययन मी केलं पाहिजे हे तिच्या मनाशी तिने मनाला वाटलं. मग त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी भारतात जावं लागेल. महानुभाव पंथाचे किंवा महानुभाव पंथाचे ग्रंथ जे आहेत ते मराठी भाषेत आहेत, तर ते मराठी भाषा आपल्याला शिकावं लागेल. म्हणून ती एनफिल्ड हाऊस न्यूयॉर्क वरून डायरेक्ट पुण्याला आली आणि पुण्याला आल्यानंतर 2 महिने राहून तिने मराठी भाषा शिकली. आणि मराठी भाषा शिकल्यानंतर आता महानुभाव पंथाचे जे ग्रंथ आहेत ते लिपीमध्ये आहेत, म्हणून मला लिपी शिकावं लागेल. मग त्याकरता रिद्धपूरला गोपीराज ग्रंथालयामध्ये ती आली. आणि आमचे गुरुवारी आचार्य प्रवर श्री बाबाजी नुकतेच 1977 साली त्या महंती प्रतिष्ठेवर विराजमान झाले होते आणि 78ची ही गोष्ट आहे. तिचे पत्र जवळजवळ 24 पत्र डॉक्टर एनफिल्ड हाऊस यांचे ग्रंथालयामध्ये आहे. त्या ठिकाणी जे असलेलं महाराष्ट्र सदना शासकीय विश्रामगृह आहे त्या ठिकाणी ती 15 दिवस राहिली. दररोज बाबांकडे यायची आणि ती लिपी शिकायची आणि लिपी शिकून तिने द डीड्स ऑफ गॉड इन रिद्धीपूर म्हणजे श्री गोविंद प्रभू चरित्र हा ग्रंथ तिने 1982 का 84 सालचं प्रकाशन आहे आणि ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने म्हणजे न्यूयॉर्क या युनिव्हर्सिटीने पब्लिश केलेलं आहे. त्यानंतर द रिलिजियन्स ऑफ महानुभाव सेक्ट सूत्रपाठा या सूत्रपाठावर देखील तिने PhD केलेली आहे आणि तो देखील तिचा प्रबंध जो आहे तो जगाच्या पातळीवर महानुभावांनी हे साहित्य सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे विचार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणून आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहोत की महानुभाव पंथ जो आहे तो अगदी प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग दोन्ही मार्गाची जी वाटचाल आहे. कारण आमचा जो साधक आहे, एकटा जो साधक आहे, नित्यविधी करणारा जो साधक आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी तो आचारशील बनून, वैराग्यशील बनून परमेश्वराच्या कैवल्य पथाकडे वाटचाल करतो आहे. आणि दुसरा जो साधक आहे ज्यामध्ये वास्तविक देखील प्रामुख्याने आपल्याला घ्यायला हवे, कारण याचं नियोजन जे